सीन असा आहे, या पावसामध्ये भिजू पण नाही शकत. पहिला पाऊस आहे, थांबून परत गेला, गरमी चालू झाली तर आजारी पडणार. मला रिक्स नाही घ्यायचं आहे, थोडा वेळ थांबून. 8:30 वाजलेले, शेड्यूलवरती होती, रायगडला पोचलो असतो बरोबर 12 वाजेपर्यंत. पण नेचरच्या पुढं कोण काय करू शकतं. ते वातावरण एकदम अचानक खराब झालं. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमचा प्लॅन होता, तर पहिला गोष्ट आम्ही नावाशिवा क्रॉस करून इथं नाकावर थांबलेलो. तर आमचा इथून प्लॅन होता रायगडला जायला. तर रायगडचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला. आता इथून जाणार लोणावळा, कारण का नेचर बघ आणि अचानक पाऊस आला, एकदम वातावरण एकदम खराब झालं आहे. आणि एक तर हॉटेल आहे, हॉटेलच्या खाली शेडवरती उभी आहे. ना मोबाईलचा कवर आणला, ना रेनकोट वगैरे. आता जसं पाऊस नाही तर तसं थांबायला लागेल. एकदम पहिला पाऊस भेटला आम्हाला. नेचर बनवतो आम्ही. खूप दिवसांनी राईड चालू केलेली आहे आम्ही. आय थिंक 6 महिने झाले लास्ट राईड केली. शैलीला जायचं पुरा प्लॅनाचा वाट लावला. आता इथं खोपोलीला पोचलो आम्ही. खोपोलीला बघा किती ऊन पडलंय. विचार केलेला एवढा जावं मस्त पुरा प्लॅन. आता इथून 38 किलोमीटर आहे. आता खोपोलीचा रोड मस्त लमसम हायवे आहे. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. मोठो ब्लॉग, प्रॉपर मोठो ब्लॉग आता बोल आपला. सकाळचे लगभग वाजले 10. तर इथं पेट्रोल पंपवरती आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. आणि इथे एक इन्शुरन्सवाला आहे. माझ्या गाडीचं इन्शुरन्स एक्सपायर झालं आहे. तुम्ही या रोडला येणं असेल लोणावळा रोडला, मी लोकेशन टाकीन इथे. तर प्लीज इथे इन्शुरन्स इन्क्वायरी करा. 2 व्हीलर 4 व्हीलर बाईक खूप स्वस्ता माहिती दिला मला इन्शुरन्स आणि करून. ही अशी आपली इथं बाईक उभी आहे. हा रोड, हा सर्वात मोठी गोष्ट नेचर बघा. वातावरण बघा, थंड वातावरण, तर ऊन आहे, प्लेझंट आहे, एक नंबर मजा येते राईड करायला. माउंटेन्स, फ्यूल स्टेशन, फूड हॉल, फुल भाई लोक मॅगीचा एन्जॉय करत होतात. आपण एक छोटीशी चाय पिऊया. मंदिराला दाखव. ते फोटो लागले तुला दिसतंय. तर आम्ही पोहोचलो खंडाला घाटाच्या वरती. आता ही राईड होती आमची कुठं रायगडला, लय मोठी राईड. पण आता ब्रेकफास्ट राईड झाले. तर इथं मिसल पावलाही फेमस आहे. कोणतं व्हायला माहिती नाही मला. ते मिसल पावला आम्ही आलो होतो लोणावळ्याला. तर 11 वाजले शेड्यूलवरती होत. आता 2 वाजता घरी जायला. तर इथं सॅटर्डे संडे कधी यायचं नाही. सॅटर्डे संडेमध्ये लय क्राऊड असतो. छान घेऊन आता काय बोलतो, छपरी रायडर्स येतात इथं सर्व. अजून पुरी वाट लावून जातात. म्हणून मी सॅटर्डे संडे कधीच येत नाही. सॅटर्डे संडे कधी राईडला जात पण नाही मी. असे वीकेंड, वीकडेज, मंडे ट्यूसडे वेडनेसडे. साडे 11 वाजले सकाळचे. पण प्लेजर आहे. माउंटेनवरती जशी चढवली डोंगरावरती तर थंड वातावरण वाटत होतं. तर इथं आलं तर परत गरमी चालू झाली. तर इथं आतमध्ये जायचे 20 रुपये तरी घेतात ऑफ सीझन. तेव्हा दगडा वेगळं टाकून ठेवले जातात. आतमध्ये गेलं तर 20 रुपये द्यायला लागेल. आतमध्ये काय हाय सारखं नाही बघायसारखं, खाली माउंटेन वगैरे आहे. गाडीची हालत बघा. पाऊस पडला आणि गाडीनी एवढी वाट लागली पावसाने. कधी कधी घाण गाडी पण चांगली वाटते, एकदम ॲडव्हेंचर. आपली टायगर इथं पाठी लायन्स पॉईंट वगैरे टायगर पॉईंट आहे का लाईट स्पॉट आहे मला आठवण पण नाही. आता तिथे एवढा मोठा स्कॅम चालतो. तुम्ही एंट्री केली 20 रुपयाची, पार्किंग 4 व्हीलर 100 रुपये. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला जबरदस्ती बसवतील मॅगी, कांदा भजी वगैरे खायला. कम से कम 300-400 रुपये बिल फाडतील तिथं. आणि
तिथे गाववाल्यात त्यांची युनिटी आपण काय बोलू पण नाही शकत. भांडारा गेली तर ती लोकच पोलिसांना बोलवतात, ती लोकच आवरून टाकतात. तर फुल स्कॅम चालतं. आता तर मी ऑफ सीझनला आलो इथं गरमीमध्ये, पण सीझनमध्ये जेव्हा येणार नाही इथं किंवा पावसा सीझनमध्ये पुरा कुटुंबला नजारा पावसाने भरून जातो. सुंदर होती ही जागा पावसामध्ये. तर आता 12 वाजले जात. साठे मिसल लोणारची पण खूप फेमस मिसळ आहे, साठे मिसल. तर ही खाऊन एन्जॉय करून परत परतीचा प्रवास मुंबईला करू. आपली बाईक इथं उभी आहे फुल लोड. मी सॅडल बॅग नाही आणली आज, बरं झालं ना आणली. सॅडल बॅग आणली पुरी घाण झाली असती. थोडा पाऊस पडला, पुरा एवढ्या पावसाने वाट लावला. आपली टायगर 15 वर्ष जुनी आहे. कोण बोलेल आपल्या टायगरला 15 वर्ष जुनी आहे. फुल लॉर आहे आपल्या बाईकचा. आत्ता पण अशी आहे, नवीन पळते. मायलेज 35चा मायलेज देते. ठीक आहे, आपल्याला ना ऑइल कुलंट आहे ना एअर कुलंट आहे. फुल जॅपनीज टेक्निकचं इंजिन आहे आपल्याकडे. टेन्शन नाही इंजनचं, खाली पेट्रोल टाकायचं आणि गाडी चालवायची. डेफिनेटली मिळेल, असंच नाही बजाज पल्सरला बोलत. तुम्हाला माहिती असेल ते सस्पेन्सर लावलेले मी कुर्ल्यामधून. तर भाई हे सस्पेन्सर पैसा वसूल झाला आहे. काय सस्पेन्सर काम करतं यार, जबरदस्त. टीव्हीचे अपाचीचे सस्पेन्सर आहेत, मस्त. पल्सरमध्ये इन्स्टॉल केले आहेत मी. 1:40 झालं, लगभग 2 वाजले. आम्ही पनवेल बायपास रोडला होतो, इथून सुद्धा जायचं आहे. भाई ऊन असं पडलं, असं वाटतं एप्रिलमध्ये मेमध्ये आली हो. तर थोडं असं वेळ असेल पावसाच्या सीझनमध्ये होती. बॉडी एवढी डिहायड्रेट झाले. थोडं पाणी पी. पॉवर नॅप बघा कुठे. चला एक्झॅक्टली 3 वाजले. व्हिडिओ एंड करायचा टाईम झाला. सांता हाऊसला आपल्या डेस्टिनेशनची पोचली आहे. टिल दॅन मेक युअर ओन रोड्स.